The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista प्रस्तुत a candid podcast show Iron Minds, the marathon journey. आजच्या एपिसोड मध्ये आपल्या सोबत आहे यंगेस्ट आयर्न मॅन आविष्कार गचाळे. धैर्य आणि दृढनिश्चय याचा अभूतपूर्व संगम असलेला आविष्कारचा हा प्रवास म्हणजे जगातील कुठल्याही तरुण खेळाडूंसाठी एक प्रेरणा आहे. मोठं कर्तृत्व गाजवण्यासाठी वयाचा अडथळा नसतो हेच त्याचा प्रवास सिद्ध करतो. लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट अँड डिस्कवर youth and endurance, the youngest Iron Man story. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आपण जो शो सध्या बघता आहात त्याचं नाव आहे आयर्न माइंड्स. आणि ह्या आयर्न माइंड्स मध्ये आता आपण बघणार आहोत म्हणजे बोलणार आहोत अशा एका व्यक्तीशी, ऍक्च्युली व्यक्तीशी म्हणण्यापेक्षा अशा एका यंगस्टर्सशी जो यंगेस्ट आयर्न मॅन ठरलेला आहे. सो मी आता त्याच्याविषयी जास्त काही सांगण्यापेक्षा सरळ आपण त्याच्याशी बोलूयात आणि बघूयात की एक्झॅक्टली ही प्रोसेस काय आहे आणि त्यामध्ये त्याने कुठल्या कुठल्या चॅलेंजेसला फेस केलेले. सो चला सुरू करूयात आजचा शो. आणि मी आता बोलवतो आपल्या आजच्या गेस्टला ज्याचं नाव आहे आविष्कार गचाळे. सो आविष्कार, प्लीज वेलकम. वेलकम. थँक्यू सर. सो खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या शो मध्ये. मला एक गोष्ट सांग की जनरली लहानपणापासून मुलांना काय काय बनायचं असतं, की जसं कोणी म्हणतं की मी पोलीस बनेल किंवा कोणाला डॉक्टर इंजिनियर बनायचं असतं. पण हे आयर्न मॅनचं हे, कारण आयर्न मॅन हे तुला हे पहिल्यापासून माहिती होतं की हे कठीण असणार आहे हे प्रकरण. सो पहिल्यांदा बेसिकली हे सांग की आयर्न मॅन कडे बघण्याचा तुझा सुरुवातीचा दृष्टिकोन कसा होता, म्हणजे तुझा इंटरेस्ट कुठून जागृत झाला की यार चल मी आयर्न मॅन बनेल, तर हे कुठून आलं? आयर्न मॅनचं सांगायचं म्हणजे लहानपणी मी जेव्हा क्रिकेट बघायचो तर स्टार स्पोर्ट्स वगैरे ऍड आली तर मग पुढच्या चॅनल्सवर पुढच्या चॅनल्सवर जायचो. मग पुढच्या चॅनल्सवर गेल्यावर कधी कधी दिसायचं लोक सायकलिंग करताय, स्विमिंग करताय. मग तिकडं नाव दिसत आयर्न मॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप. मग ठीक आहे असं काय रॅन्डम आयर्न मॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप. मग एकदा फक्त आयर्न मॅन नाव इंटरेस्टिंग वाटलं कारण सुपर हिरो मार्वल. बरोबर आहे. तर मी म्हटलं तेच ना की बऱ्याच जणांना असं वाटू शकतं बघणाऱ्यांना की आयर्न मॅन म्हणजे तो आयर्न मॅन की अरे पण तो सिनेमातला आयर्न मॅन आहे. त्याला तो जेव्हा लोकांना वाचवतो किंवा त्याच्यासाठी त्याच्यासमोर सगळी टीम असते, डिरेक्टर वगैरे सगळे त्याच्या बाजूने असतात. पण ऍक्च्युअल लाईफ मधला जो पृथ्वीवरचा आयर्न मॅन असतो तर तो कसा दिसतो, तो असा दिसतो. आणि ऍक्च्युली तो सगळ्यात यंगस्टर आहे. आणि त्यापेक्षाही हाईट गोष्ट की आयर्न मॅनची कॉन्सेप्ट तो आता आपल्याला समजून सांगतोय की आयर्न मॅन म्हणजे नक्की किती स्ट्रेंथ ऍक्च्युअल मध्ये तुमच्यामध्ये असावी लागते. सो आविष्कार. मग तेच मी क्रिकेट पाहता पाहता पुढच्या चॅनल्सवर गेलो. आयर्न मॅन हे नाव दिसलं मला, काही सुपर हिरोचीच मूवी चालू असतात. बघितलं काहीतरी वेगळं चाललंय, स्विमिंग वगैरे चालली आहे. गुगलवर सर्च केलं आयर्न मॅन हा प्रकार काय. फक्त कळलं स्विमिंग, सायकलिंग, रनिंग आहे. आणि त्याच्यात फक्त मला 180 किलोमीटर सायकलिंग दिसली. म्हणजे 180 किलोमीटर खूप अवघड आहे, बंद करू आपण आपलं क्रिकेट बघूया. ते खूप आधीची गोष्ट आहे, 4th 5th ची, म्हणजे 2014-15ची गोष्ट. आय गेस 2017 मध्ये एक न्यूज आली की IPS फ्रॉम नाशिक कम्प्लीट्स अन आयर्न मॅन. आपले डॉक्टर रविंदर सिंग सरांनी आयर्न मॅन तेव्हा कम्प्लीट केलं होतं. आणि मग त्यांचा व्हिडिओ बघितला होता फिनिश लाईन क्रॉस करताना, तो चीअर करताना. एकदम ते छान वाटलं बघून, प्राऊड फील. हो, खूप खूप छान वाटलं. आणि पप्पा आले खाली ओपीडीतून, नंतर मला पण हे करायचंय. काय बोललं आयर्न मॅन तुम्ही ठीक आहे, आयर्न मॅन मला पण करायचं. मग मी एवढं त्यांना हे नाही केलं की काहीतरी जोश मध्ये म्हटलं असेल, टाइमपास बोलले असतील, एवढं मी एवढं त्यांना त्या गोष्टी विचार नाही केला. पण इव्हेंच्युअली बघितलं तर ते ट्रेनिंग वगैरे त्यांनी चालू केली आयर्नमॅनची ट्रेनिंग. मला डिस्टन्स कळायला लागला. आयर्नमॅन मध्ये फुल आयर्नमॅन मध्ये 3.8 किलोमीटर स्विमिंग, युजली ओशन, रिव्हर किंवा सी मध्ये असते, पूल मध्ये नसते. त्याच्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग इमिडिएटली, म्हणजे स्विमिंग झाली तुम्ही बाहेर जा, कपडे चेंज कर, लगेच सायकलिंगला बसा. 180 किलोमीटर सायकलिंग नंतर 42 किलोमीटर रनिंग इमिडिएटली. परत ट्रान्झिशन मध्ये तुम्हाला ब्रीदिंग स्पेस. हो, तुम्हाला सगळं करायचं, असं नाही की लोक हेल्प करतात. तुम्हाला सायकल लावायची, तुम्हालाच कपडे चेंज करून जायचंय. आणि 42 किलोमीटर रनिंग नंतर जर तुम्ही, ते डिपेंड करतं लोकेशनच्या अकॉर्डिंग, बट 17 hours हा एक स्टँडर्ड कट ऑफ आहे. 17 hours मध्ये केलं तर तुम्हाला आयर्नमॅनचं टायटल भेटतं. याच्यात तुम्हाला बाहेरचा असिस्टन्स काही नाही. सायकल पंक्चर झाली, तुम्हाला सायकल रिपेअर करायची, तुम्हाला जेल्स कॅरी करायचे. हालाकी थोडाफार पाणी, जेल्स वगैरे ते प्रोव्हाइड करता, पण बाकी हेल्पिंग हँड तुम्हाला स्वतःहूनच सगळं करायचं. आणि त्याचे पण आधी अजून रूल्स असतात की तुम्ही जास्त लिटरिंग नाही करू शकत,
किंवा तुम्ही जास्त काय नाही लिटरिंग की कचरा वगैरे फेकला त्याचे पण हे, अरे बाप, त्याचे पण तुम्ही लिटरिंग करताना दिसलं तर त्याचे पण तुम्हाला म्हणजे DNF होण्याचे चान्सेस असतात. जर तुम्ही सायकल चालवता तर तुम्ही दुसऱ्या सायकलिस्टच्या मागे नाही चालू शकत, कारण की तुम्ही त्याचा असिस्टन्स घेताय. ओके. कारण की जर एक सायकलिस्ट चालतोय त्याला मग एअर रेजिस्टन्स भेटेल आणि तुम्ही एक्झॅक्टली त्याच्या मागे जाता, तुम्ही त्याचा असिस्टन्स घेता. त्याच्यात पण मल्टिपल रूल्स आहे. मग साईडनीचा, हो, मग तुम्हाला एक तर साईडनी किंवा त्याच्या एक पर्टिक्युलर डिस्टन्स मार्क करायचं असतं. मग हे एवढे सगळे रूल्स कॉम्प्लिकेशन वगैरे आणि हे तर खूप अवघड आहे. आपल्या वस्ती पॉसिबल नाही. पप्पांना करायचं असं उद्योग करू द्या, आपण तर काही करणार नाही. बट इव्हेंच्युअली त्यांची जर्नीमध्ये मला त्यांची ट्रेनिंग बघितली, त्याच्यानंतर असे लोक आले की त्यांना बघून वाटणारच नाही आयर्नमॅन करणारे. म्हणजे खूप सारे फ्रेंड्स होते की जे 50+ होते. पप्पांचे फ्रेंड प्रशांत डबरी सर, ते पण 50+ होते जेव्हा आयर्नमॅनची ट्रेनिंग करत होते. एक महेंद्रभाई ते पण होते, त्यांचं वजन खूप जास्त होतं आधी, अराउंड 100 kg वरती होते, ते पण ट्रेनिंग करत होते. मग असे वेगळे वेगळे कॅरेक्टर्स बघून वाटणार हे करतात, आपण का नाही करू शकत, एक मोटिवेशन. हो, मग तेव्हा फक्त एक विचार आला की आपण पण पुढे जाऊन ट्राय करू शकतो. आणि इव्हेंच्युअली 2019 मध्ये नाशिक मधनं पप्पा, महेंद्रभाई डबरी सर आणि किशोर अंकल, हे किशोर घुमरे हे पण आयर्नमॅन आहे, हे 4 जणांनी सोबत आयर्नमॅन केलं नाशिक मधनं. आणि तेव्हा मग त्यांचं जो सेलिब्रेशन वगैरे बघितलं, मग त्याच्यानंतर इट वॉज अ बिग बुश की आपल्याला पण पुढे जाऊन करायचंय. तेव्हा डिसाईड केलं आपल्याला पण पुढे जाऊन करायचंय, बाकी कसं करायचं केव्हा करायचं ते बघू. आणि त्यावेळेस किती एज होतं तेव्हा? 2019 मध्ये मी 9th स्टँडर्डला होतो. तेव्हा मी काहीच फारसं 14 इयर्स होतो. फक्त वाटलं की आपण बघू केव्हा करायचं, काही नाही. 18चा कट ऑफ आहे, 18चा झाल्यावर तेव्हा ट्राय करून फ्युचर मध्ये ट्राय करू. पण इव्हेंच्युअली ते 17 मग ते सगळ्या डेस्टिनी मध्ये होतं, सगळ्या गोष्टी बसल्या प्रॉपरली. 17 मध्ये मला अलाव करून मी कम्प्लीट केलं. डिसिजन तर झाला की चला आता आपल्याला काही करून आता आपल्याला हे जे गोल ठेवलेले आपण ते अचीव्ह करायचंय. तर यासाठी ही पूर्वकल्पना होती का की आपल्याला त्यासाठी इतकी मेहनत करावी लागेल? म्हणजे हे कळलं होतं आपल्याला की इतक्या किलोमीटर तुमची स्विमिंग आहे, इतके किलोमीटर रनिंग आहे किंवा सायकलिंग आहे, हे माहिती आहे. पण ऍक्च्युअली ज्यावेळेस ट्रेनिंगची वेळ आली तर त्यावेळेस ते कसं मॅनेज झालं? आता मला हे पहिलेच कळलं होतं की टफ राहणार आहे. हो, कारण ते दिसतानाच म्हणजे सोपं दिसतच नाही. इट वुड बी टफ बट नॉट इम्पॉसिबल. मला एवढं कळलं होतं की आपले पप्पा करू शकतात तर आपण पण करू शकतो. बरोबर. आणि वाय नॉट ट्राय करू. जर खूप अवघड वाटलं तर पुढे जाऊन गिव्ह अप करू, पण ट्राय करू. 9th नंतर डिसाईड केलं होतं की आपण करायचंय. मग 10th झाली. 10th नंतर मग 11th-12th मी 11th कॉमर्सला घेतलं होतं. मग तेवढा म्हणजे स्टडीचं बर्डन नसायचं. मग 11th मी असंच रँडमली ट्रेनिंग चालू केली की 10th नंतर माझं वेट होतं 88 kg. 88. आता मी 65, तेव्हा 88 होतं. तेव्हा मी म्हटलं चला लेट्स ट्राय टू लूज सम वेट. तेव्हा ट्रेनिंग चालू केली. ट्रेनिंग चालू करता करता मग 1 वर्ष ट्रेनिंग केली. 11th पूर्ण ट्रेनिंग मध्ये गेली. 12th पण एवढा अभ्यास नव्हता सुरुवातीला. मग रँडमली आम्हाला असंच कळलं की you can participate under 18 provided that you give an affidavit to the race organizers. आणि माझे वडील ऑलरेडी आयर्नमॅन असल्यामुळे मला तो एवढा एक बेनिफिट होता की मी affidavit देऊ शकलो असतो की माझ्या वडिलांनी आयर्नमॅन केलं, ही इज रेडी टू ऍक्सेप्ट ऑल द रिस्क. मग ते जेव्हा कळलं की मी अंडर 18 पण आयर्नमॅन करू शकतो, मग तेव्हा 12th मी डिसाईड केलं आपण आयर्नमॅन करायचंय. म्हणजे हे असं शिक्कामोर्तबच झालं की आता काही असो आपल्याला हे अचीव्ह करायचं. तेव्हा जी लेवलची ट्रेनिंग चालू होती तेव्हा मला माहिती होतं की मी करू शकतो आयर्नमॅन. कारण की आयर्नमॅन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की गायडन्स, की यू नीड प्रॉपर गायडन्स, की कसं खायचंय, काय खायचंय, त्याच्या व्यतिरिक्त स्विमिंगला तुम्ही कोणता स्ट्रोक करताय, रेस्ट कसं करताय स्विमिंग मध्ये, सायकलिंगला कोणती सायकल वापरताय, त्याच्यामध्ये पण कसं रेस्ट करायचा आहे, रनिंगचा फॉर्म कसा आहे, म्हणजे खूप साऱ्या गोष्टीला गायडन्स लागतो. आणि आय हॅड सफिशियंट गायडन्स विथ डॅड ऑल्सो अँड हिज अदर फ्रेंड्स ऑल्सो. अँड मुस्तफा सर होते, त्याच्यानंतर माझे चैतन्य वेल्लाड सर हे पण एक कोच होते. म्हणजे सगळ्यांचा गायडन्स असल्यामुळे आय न्यू दॅट आय कुड डू इट. 12th मग फायनली डिसाईड केलं की आपण आयर्नमॅन कझाकिस्तान मध्ये करायचं पार्टिसिपेट. सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यावर मी रजिस्टर केलं आणि फॉर्च्युनेटली होऊन गेला. आता मला सांग की ट्रेनिंगचा पार्ट ज्यावेळेस ऍक्च्युअली सुरू झाला, म्हणजे कसं असतं की थेरोटिकली माणसाला माहिती असतं की हा हे आपल्याला करायचंय, पण प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही सुरू करता त्यावेळेस की ज्यावेळेस ते मग हर्डल्स यायला सुरुवात होते की अरे ह्याचा तर विचारच नव्हता केला आपण. सो हे ऍक्च्युअल ट्रेनिंग सुरू झालं तर तुझ्या थेअरीमध्ये म्हणजे तू बघितलं होतंस की बाबा करत होते आणि तू ते सगळं चेक केलं होतंस, पण ऍक्च्युअल ज्यावेळेस तुला पाण्यामध्ये उतरावं लागलं किंवा तुला स्वतः सायकल घेऊन चालवावी लागली, सो हा अनुभव तुझा कसा होता? हे ट्रेनिंग कसं होतं ऍक्च्युअली? हो, आता जेव्हा तुम्ही कोणाला बघता करताना की चला हे स्विमिंग करतात तर बाहेरून बघायला इझी वाटतं,
की अरे असे काय करताय आणि एवढं काय दम लागतो. मग त्यांना चिडवायचं मी की अरे एवढे स्लोली करताय, मी तर तुमच्यापेक्षा आरामात फास्ट करत. पण जेव्हा ऍक्च्युली तुम्ही जेव्हा स्विमिंग करतील पूलमध्ये 1-2 राऊंड मारतील तेव्हा कळत की किती अवघड आहे. सायकलिंग बरं चला स्विमिंग करताय, स्विमिंग नंतर इमिडिएटली सायकलिंग लगेच करायची, इमिडिएटली सायकलिंग मध्ये स्पेस नाही. सायकलिंग नंतर इमिडिएटली रनिंग करायचंय. जेव्हा तुम्ही स्वतः ऍक्च्युली करता तेव्हा कळतं की याच्यामध्ये बघायला सोपं आहे आणि करायला अजून अवघड आहे. मग मी 11th ला जेव्हा सुरुवात केली मग तेव्हा युट्यूबवर व्हिडिओज बघायचो. स्विमिंगचा स्ट्रोक असा हात कसा बघायला पाहिजे, त्याच्यानंतर सायकलिंगचे पण व्हिडिओ, सगळ्याचे व्हिडिओ बघायचो आणि ते ट्रेनिंग मध्ये हळूहळू इम्प्लिमेंट करायचं ट्राय करायचो. की पूल मध्ये आता असं नाही की मी स्विमिंगचा एक व्हिडिओ बघितला लगेच नदीमध्ये लगेच ट्राय केलं. पहिले प्रॉपर पूलमध्ये ट्राय केलं, पूलमध्ये जेव्हा जमायला लागलं तेव्हा प्रॉपर सेफ्टीमध्ये नदीमध्ये ट्राय केलं, नदीमध्ये हळूहळू प्रॅक्टिसमध्ये त्याचा कॉन्फिडन्स आला. काही सायकलिंगच्या गोष्टी बघतोय तर असं नाही की मी इमिडिएटली रोडवर जाऊन इम्प्लिमेंट केली. पहिले इनडोर ट्रेनर म्हणजे तुम्ही देअर आर 2 aspects ऑफ सायकलिंग, आउटडोर पण करू शकता आणि इनडोर पण करू शकता. बट डुईंग सायकलिंग आउटडोर एव्हरी डे इज व्हेरी रिस्की. सो यू कॅन बाय अन इनडोर ट्रेनर वेअर यू कॅन डू इनडोर प्रॅक्टिस एव्हरी डे आणि वीक मधनं एक दिवस तुम्ही आउटडोर सायकलिंग करू शकता. मग इंडोर ट्रेनरवर सायकलिंगचे जसं सायकलिंग करतो मला अशा ठेवायचे असतात, त्याच्याने कमी रेजिस्टन्स कमी होईल. मग ते पहिले इंडोरवर प्रॅक्टिस केली 1-2 आठवडे, त्याची प्रॅक्टिस झाली तर मग आउटडोर ट्राय केलं. मग याचा पण ऍस्पेक्ट होता. मग व्हिडिओज मध्ये बघून हळूहळू घरात इम्प्लिमेंट करून, पूलमध्ये इम्प्लिमेंट करून विथ ऑल सेफ्टी मेजर्स मग बाहेर इम्प्लिमेंट केलं. तर म्हणजे प्रत्येक याच्यावर अवघड तर राहायचंच, पण हळूहळू ते करून करून होऊन जातं. असं नाही की एकदम एका सेटिंग मध्ये केलं. आणि तेच तुम्हाला हळूहळू सुरुवात करावी लागेल. 1-2 अटेम्प्ट्स मध्ये कधी सायकलवर मी पडलो पण होतो, पण तेव्हा मी कमी स्पीडवर पडलो होतो. मी प्रॉपर सेफ्टी, पप्पा पण होते, भाऊ पण होते सोबत. तर हळूहळू प्रॅक्टिस करून करून ते होऊन जातं. अडचणी तर तुम्ही किती पण प्रॅक्टिस कराल, लास्ट मोमेंटला पण अडचणी येणारच आहे. जोपर्यंत संपत नाही इव्हेंटला पण अडचणी येणार आहे. बट इट्स द फॅक्ट दॅट यू हॅव टू कीप गोइंग. की अडचणीत शांत राहा, बघा काय काय चॅलेंजेस आहे, तसंच ओव्हरकम करून तुम्हाला करता येतं. आता जसं तू म्हणालास की ठीक आहे अडचणी येतच राहणार. काय होतं माहिती का की म्हणजे आता तुझं एज जे आहे अतिशय कमी वयाचा आहेस तू. आता सध्या किती एज आहे तुझं? मी आता जुलैमध्ये 19 म्हणजे अजून तू 20 सुद्धा पार केली, बरोबर आहे. सो हे जे तू आता वाक्य म्हटलास ना की ठीक आहे अडचणी ह्या येणारच, म्हणजे ठीक आहे, पण त्याला कसं पुढे जायचं आहे. 40 वर्षाचे लोक होईपर्यंत त्यांच्याही लक्षात येत नाही. म्हणजे जे तू आता इतक्या शांतपणे सांगितलं ना, का सांगू शकलास तू, कारण तू ते एक्सपिरियन्स केलास. सो जो वयाचा जो टप्पा असतो त्या कमी एज मध्ये तू अतिशय चांगलं ते अचीव्ह केलंस. तर मला एक गोष्ट सांग, आता ट्रेनिंग वगैरे झाली तुझी, ट्रेनिंगचा टप्पा, तर याच्यामध्ये तुला टफ ट्रेनिंग कुठलं होतं? म्हणजे सगळ्यात जास्त, म्हणजे जसं की स्विमिंगचं होतं की सायकलिंगचं होतं की रनिंगचं होतं, याच्यामध्ये तुला हार्ड कुठलं केलं? मला मेंटली, फिजिकली आणि मेंटली दोन ऍस्पेक्ट. हो, दोन्ही ऍस्पेक्ट. आता असं आहे की रनिंग करताना तुम्ही आजूबाजूला बघू शकता, गप्पा मारू शकता कोणासोबत. तर रनिंगचा मेंटल ऍस्पेक्ट ठीक आहे, तो सॉर्टेड आउट आहे. आणि फिजिकल ऍस्पेक्ट बिकॉज आय वॉज इन्व्हॉल्ड इन रनिंग सिन्स चाइल्डहुड, मॅरेथॉन करायचो, तर रनिंग सॉर्टेड आउट माहिती होतं. हो. मेंटली सगळ्यात जास्त भीती स्विमिंगला वाटायची, कारण की जेव्हा नदीमध्ये तुम्ही स्विमिंग करताय, नदीमध्ये तर काय अंधार राहणार, खाली काही दिसणार नाही, आणि अचानक काही पान बिन लागलं तर माणूस घाबरून जातो. अरे खूप एक इन्सिडेंट सांगतो की आमचं खूप छान ट्रेनिंग झाली होती, एकदम पीक लेवल ट्रेनिंग झाली होती. इव्हेंटच्या आय गेस 1-2 महिने आधी पप्पा मी गेलो स्विमिंगला, नदीमध्ये स्विमिंग करतो. नाही, नाशिक, मी पिंपळगाव नावाची जागा आहे नाशिक मध्ये, आय गेस 20-25 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. त्याच्यामध्येच एक कादवा नदी नावाची नदी आहे, आणि छान नदी. तिकडं पोरं कायाकिंग कॅनोईंगची प्रॅक्टिस करतात. कॅनोईंग पण एक स्पोर्ट तिकडं प्रॅक्टिस, मग तिकडं सेफ्टी पण असते. मग तिकडं मी ओपन वॉटरची प्रॅक्टिस करायचो. मग एकदा पप्पा मी गेलो स्विमिंगला, आणि मग थोडं 40-50 मीटर आत गेलो, पप्पा पुढे होते, मागं होतो, माझा हात त्यांच्या पायाला लागला, आणि ते थांबले, लगेच मागायला, खूप म्हणजे घाबरून लगेच मागायला. म्हटलं काय झालं? अरे काहीतरी पायला टच झालं, मला वाटलं मगर वगैरे झाली. मग वियर्डेस्ट ऑफ थॉट्स येतील. बरोबर आहे. आणि तिथं तुम्ही जेव्हा आत जातील, जेव्हा एकटे असतील, आजूबाजूला कोणी नाहीये, आणि अचानक पाण्यातून काय बुडबुड म्हणजे बबल्स आले, तेव्हा अजून भीती वाटते. तर मेंटली बघितलं तर स्विमिंग इज व्हेरी डिफिकल्ट, आणि फिजिकली बघितलं तर सायकलिंग पण थोडं. सायकलचा हाच एक प्रॉब्लेम आहे की थोडं रिस्क असते. जेव्हा चालवतं अचानक ट्रक जवळून जातील तेव्हा भीती वाटते. कोणी इंडियामध्ये सायकलिंग करणं अजून अवघड आहे, कोणी बरोबर कसं रॉंग साइड वगैरे येऊ शकतात, आणि आपल्याकडे सायकल्सचे तसे वेगळे ट्रॅक्स तसं नाही. मग हायवेलाच प्रॅक्टिस करायला लागली.
तर मेंटली बघितलं तर स्विमिंग खूप टफ होतं माझ्यासाठी. आणि सायकलिंग पण टू सम एक्सटेंट टफ होतं जेव्हा आउटडोर राईड्स करायचे होते, कारण भीती वाटायची ट्रक्स जेव्हा जवळून जातात किंवा गाड्या खूप. मला वाटतं सायकलचं वेट पण कमी असतं, तर त्याच्यामुळे एखादा हायवेवरती ट्रक ज्या स्पीडने जातो तर ते अगदी असं, इव्हन गाड्या सुद्धा, टू व्हीलर सुद्धा काही काही एकदम छोट्या सीसीच्या गाड्या आहेत ना, तर त्या सुद्धा अक्षरशः अशा होतात, म्हणजे थोडस असं सोडल्यासारखं. कोणती पण गाडी खूप जवळून जाती, फास्ट जाती, अचानक तुमची सायकल व्हायब्रेट होते, कारण की ते हवाचा रेजिस्टन्स नाही. पण हे प्रॅक्टिसनेच तुम्ही. हो, आता पण याच्यात असं आहे की तुम्हाला जेवढं होऊ शकतं तेवढं सेफ्टी मेजर्स घ्यायचे. असं स्विमिंगला आम्ही ट्राय करायचो की कोणी ना कोणी आजूबाजूला बोटिंग करताय असावं. अनफॉर्च्युनेटली कोणी किती एक्सपर्ट स्विमर असो, पण अनफॉर्च्युनेटली कधी काही झालं की स्विमिंग करताना काही कोणी अचानक घाबरून गेलं, तेव्हा बोट असल्याने थोडा फरक पडतो. आणि सायकलिंगला पण आम्ही असं करायचो की जेव्हा खूप मोठी लॉंग राईड आहे की जर 150 किलोमीटर करतोय, तेव्हा मग एक गाडी सपोर्टला राहून द्यायचो. जसं एक पर्टिक्युलर स्पॉटवर गाडी थांबून राहील आणि तसं तुम्ही सायकलिंग करत जा फॉर सेफ्टी मेजर. तुम्ही सेफ्टी मेजर घेतलं तर काही अडचण नाही. बाकी फिजिकली तर सगळंच टफ आहे, स्विमिंग पण टफ आहे, सायकलिंग पण टफ आहे, रनिंग पण टफ आहे. ऑब्व्हियसली तुमचं शरीरच तुमचं पूर्ण हे होतं. आणि माणसाला सगळ्यात जास्त कंटाळा कशाचा असेल ना, तर फिजिकल ऍक्टिव्हिटीचा. म्हणजे लहानपणी खेळताना वगैरे ते खूप छान, ते मुलं उत्साही असतात वगैरे, पण जसं जसं एज वाढतं की एकदम कॉलेजला वगैरे ज्यावेळेस जातो आपण, ठीक आहे क्रिकेट वगैरे खेळणं ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो, पण एकदम असे गेम्स की ज्याच्यामध्ये म्हणजे ठीक आहे एखाद्या गंमत म्हणून स्विमिंग करणं वेगळं आहे, पण म्हणजे तुम्ही अगदी त्या गेमचा एक पार्ट असणं आणि त्यात ते स्विमिंग करून, आणि तुम्हाला माहिती आहे स्विमिंग करतानाच की तुमचं स्विमिंग संपत आलंय की आता लगेच तुम्हाला सायकलसाठी प्रिपेअर राहावं लागणार. सो ही जी ट्रेनिंग झाली सगळे, म्हणजे माइंडसेट तुझा आधी प्रिपेअर झाला की नाही आता ह्यावेळेस आपल्याला आयर्नमॅनचं करायचंच आहे, त्यानंतर तुझी ट्रेनिंग सुरू झाली. सो तुला काय काय ऍडजस्टमेंट्स कराव्या लागल्या ह्या गोष्टींमध्ये, म्हणजे पर्सनल लाईफ सगळ्या गोष्टी. तर आता जेव्हा 10th माझी झाली, 10th मी आयसीसी मधनं गेली होती. आयसीसी मध्ये हॅव टू गो रेग्युलर टू स्कूल, बट 11th-12th जसं मी डिसाईड केलं होतं की मला एवढं दररोज जाणं शक्य नव्हतं, कारण की मला ट्रेनिंग पण करायची थोडं. तू कॉमर्स, त्यासाठी मला वाटतं ते कुठेतरी त्याच रिझन असावं कॉमर्स निवडण्याचं. आणि म्हणजे मला टू सम एक्सटेंट बॉडीवर वर्क करायचं होतं, कारण की बॉडी तेव्हा 88 kg म्हणजे खूपच ओव्हरवेट झालं होतं, मला थोडं बॉडीवर काम करायचं होतं. सो मी पर्पजली स्टेट बोर्डला घेतलं 11th-12th की कॉमर्स राहील आणि स्टेट बोर्डला रेग्युलरली जायचं एक्झामला. सो आय टूक स्टेट बोर्ड, म्हणजे 11th मी प्रॉपरली ट्रेनिंग करू शकतो, 12th पण प्रॉपर. हालाकी त्याच्यानंतर थोडे ड्रॉबॅक्स आले, अजून अभ्यासाला अडचण आल्या, पण ठीक आहे, ते आयर्नमॅन माझं त्याच्यामुळे सुपर होऊन गेलं. तर फर्स्ट ऍडजस्टमेंट ही होती की आय हॅड टू ट्रान्झिट फ्रॉम आयसीसी टू स्टेट बोर्ड इन 11th-12th. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला आयर्नमॅन साठी सपोर्ट खूप गरजेचा आहे. फॅमिली सपोर्ट, फ्रेंड सपोर्ट खूप खूप गरजेचं आहे, कारण की एकटा करण्याचा गेम नाही आहे की जसं तुम्ही जेव्हा वर्कआउट करून येतात, यू नीड समवन ॲट होम विल गिव्ह यू फूड वगैरे. तर घरी पण सगळं सपोर्ट, फॉर्च्युनेटली मम्मी पण खूप सपोर्टिव्ह आहे. त्याच्यानंतर माझे सिबलिंग्स पण खूप सपोर्टिव्ह आहे. जेव्हा मी वर्कआउट करायचं मम्मी प्रॉपरली प्रोटीन डाएट द्यायची, त्याच्या सिबलिंग्स असायचे ते मसाज करून द्यायचे. आणि माझा जो छोटा भाऊ आहे तो पण खूप सपोर्टिव्ह आहे, मग तो सगळं माझं सायकलिंग गिअर वगैरे रेडी करून ठेवतो माझं सायकलिंग वगैरे असतं. तर हे थोडं अकॅडमिक तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागलं. असं पण ठीक आहे ना, तुझं टार्गेट क्लिअर होतं, त्याच्यामुळे तू ते म्हणजे माइंड मध्ये होतं तुझ्या, ठीक आहे मला. सो अकॅडमिक तुम्हाला थोडं ऍडजस्ट करावं लागेल, घरच्यांचा सपोर्ट खूप नेसेसरी असेल ते करावं लागेल. अपार्ट फ्रॉम दॅट एवढे मेजर चेंजेस काय नव्हते माझ्या. पण मग असं होतं ना कधी कधी की सगळे मित्र चाललेत सिनेमाला, आणि मग त्यावेळेस तुझं काहीतरी प्रॅक्टिस आहेच आहे, कारण आता हे कसं आहे की तुमचं हे जे आयर्नमॅन आहे हा एक खेळ नाहीये ना, की याच्यामध्ये 3 खेळ इन्क्लूड असल्यामुळे सतत कशाचं ना कशाचं प्रॅक्टिस तुझं चालूच असतं. जसं की मागे मी मुस्तफा सरांशी बोललो होतो, सो ते म्हटले होते की वेगवेगळ्या टेम्परेचरला किंवा वातावरणाला मॅच करण्यासाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी ट्रेनिंग करावी लागते. जसं की सकाळी सायकल चालवणं पण ठीक आहे, पण कधी कधी दुपारी पण, संध्याकाळी, म्हणजे हा जो भाग आहे तर हा सुद्धा तुला करावा लागत असेल. सो तुझे मित्र कधी म्हटले नाही तुला की अरे काय तू नुसतंच काय आहे? ऍक्च्युली कसं 10th झाली, 10th नंतर मग कसं मुलं बदलली, म्हणजे कारण ते सगळे मित्र डिस्ट्रीब्यूट झाले. प्रत्येक आता मोस्टली माझे जे मित्र होते सायन्सलाच गेले सगळे, दे गॉट इन्व्हॉल्ड इन टू IIT प्रिपरेशन अँड ऑल. मग मी युजली आयर्नमॅनचं कोणाला सांगायचो पण नाही, कारण की असं आहे की जोपर्यंत होत नाही आणि त्यांना समजणार पण नाही. ते मला इट्स अ वेस्ट ऑफ टाइम, काय का तुझा करिअरवर फोकस कर. तर मी आयर्नमॅनचं कोणाला सांगायचं नाही, फक्त फॅमिलीला माहिती होतं. आणि मी
आय वुड ट्राय टू कीप माय सेल्फ इन्व्हॉल्व विथ डॅड्स फ्रेंड्स जे आयर्नमॅनशी रिलेटेड. बरोबर, कारण सतत तुला ते म्हणजे एकतर गायडन्स पण मिळतो आणि सतत आपण ऍक्टिव्हेट राहतो त्या बाबतीत की नाही मला आता असं करायचं. तर 11-12 मध्ये माझं जे आयर्नमॅनच्या पूर्ण ट्रेनिंग मध्ये माझे जेवढे सगळे फ्रेंड्स होते सगळे 40 वर्षाचे 35 वर्ष सगळे तसेच होते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात यंगेस्ट म्हणजे एक किशोर कुंभरे होते, ते 35 इयर्सचे होते. तर सगळ्या खूप म्हणजे तुझ्या इच्छा अगदी डबल. मग त्यांच्यामध्येच मी टाइम स्पेंड करायचो मोस्टली. ट्रेनिंगला पण त्यांच्यासोबतच जायचो. तुला खूप छोट्या छोट्या गोष्टी कळल्या असतील. कारण की म्हणजे तुमच्या सतत तेच फ्रेंड्स म्हटल्यानंतर बारीक मधली बारीक गोष्ट अरे असं नाही असं हे जे सांगणारा जो एक हात असतो तुमच्या पाठीवरती. तर when you are spending time with the people more than your age तुम्हाला खूप गोष्टी समजतात की कोणासोबत रिलेशनशिप कसं डेव्हलप करायचं, कसं मेंटेन कसं करायचं, कसं वागायचं, कसं नाही वागायचं, कुठं काय बोलायला पाहिजे, कुठं काय नाही बोलायला पाहिजे. आणि पर्सनॅलिटी पण खूप डेव्हलप होती. मग हे सगळे ऍस्पेक्ट्स कळाले. आणि आता जसं तुम्ही म्हटले की अडचणी येतात हाय ऍटिट्यूड, मग ऍटिट्यूड ह्या लोकांमध्ये राहून डेव्हलप झालं. हो की अडचणीत तुम्ही काही करा, दर ऍस्पेक्ट अडचणी राहणारच आहे. बट यू जस्ट हॅव टू डू दॅट, अॅनलाइज करा अडचण, शांत राहून होऊन जाईल सॉल्व्ह. एवढं काही टेन्शन घ्यायचं गोष्ट नाही. आविष्कार, आता मला एक गोष्ट सांग की ट्रेनिंग तुझं ते चालू होतं म्हणजे एकीकडे तुझं स्विमिंगचं चालू आहे, रनिंग करतोय, त्याच्यानंतर सायकलिंग सुद्धा चालू आहे. सो फिजिकलीचं लक्षात आलं. सो मेंटली पीसफुल राहण्यासाठी तू काय केलं? कारण जेव्हा हजार्ड्स येतात किंवा हर्डल्स येतात तर काय असतं की फिजिकली माणूस रिकव्हर करू शकतो लवकर, की हाताला लागलं वगैरे तर तो रिकव्हर करू शकतो. बट हे मेंटली हे करणं कसं केलं तुला? तर मी एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे की तुम्ही कोणता पण एंड्युरन्स गेम घ्या, कोणता पण गेम घ्या, स्पोर्ट घ्या, फिजिकल पेक्षा मेंटल ऍस्पेक्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला पर्सनली वाटतं. कारण की आयर्नमॅन मला फिजिकली पेक्षा मेंटली जास्त टफ वाटलं. जेव्हा मी सुरुवातीला ट्रेनिंग चालू केली तर पप्पा होते सुरुवातीला सोबत, बट इव्हेंच्युअली त्यांचे पण प्रोफेशनल कमिटमेंट्समुळे त्यांना दरवेळेस येणं सोबत म्हणजे पॉसिबल नाही व्हायचं. तर मी एकटीच ट्रेनिंग करायचो. एकटाच ट्रेनिंग करता करता इव्हेंच्युअली 3-4 महिन्यानंतर मी बोर होऊन गेलो होतो की अरे एकटं करणं खूप अवघड आहे, की मोटिवेशन एवढ्या वेळ नाही राहत. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी एकटं उठताय 3-4 वाजता, सायकलिंग जाता अंधारात, आणि त्याच्यात काही असं इन्सिडेंट झाला की कोणी जवळून गेलं ट्रक वगैरे. आणि इंडियात असं आहे की सायकलिस्टला एवढं अप्रिशिएट नाही करत की कोणी बाईकवाला चालत तो विचारलं की काय उद्योग करतोय, काय करायचं घ्यायची. मग ते पण थोडं डिमोटिवेटिंग वाटतं कधी कधी. सकाळी जेव्हा रनिंगला एकटं चाललंय मग लोक थोडंसं वेगळ्या नजरेने बघते, हा कोण भूता जागा एकटा पडतो सकाळी. मग त्याच्याने थोडं मेंटली अफेक्ट झालो होतो मी. बट इव्हेंच्युअली मी पप्पांना सांगितलं की मला एकटं करणं सस्टेन नाही होते, कारण की एकटं ट्रेनिंग करणं खूप लोनली होऊन जाते इव्हेंच्युअली. तुम्हाला पाहिजे कोणीतरी सोबत. पप्पांना सांगितलं की मला कोणी जोडी लागेल. मग पप्पा जोडी यायला लागले, त्यांना पण ट्रेनिंग चालूच करायची होती. माहिती 6 महिने मी एकटी ट्रेनिंग केली. नंतर पप्पा यायला लागले सोबत, छोटा भाऊ यायला लागला सोबत. आणि जसं मी सांगितलं फॅमिली खूप सपोर्ट. ही जी सपोर्ट सिस्टीम आहे ही असणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुझ्याकडे ते एक चांगलं होतं की बाबांचं ते चालूच होतं आणि त्यात घरून पण तुला तो सपोर्ट मिळाला. आणि म्हणजे तो फक्त घरी नाही मिळाला तर तो आता ऑन ग्राउंड सुद्धा मिळाला. तर माझा छोटा म्हणजे सिबलिंग म्हणजे माझा छोटा भाऊ आयुष, त्याच्यानंतर अर्जुन, मनू हे सगळे सोबत यायला लागले की चल भले आम्ही रनिंग करतो आम्ही सपोर्टला येतोय. मी याच्याने थोडा मेंटली रिलॅक्स होऊ लागलो की कोणी ना कोणी सोबत येत आहे. अपार्ट फ्रॉम दॅट मी जसं सांगितलं मी किशोर कुंभरे, महेंद्रबाई, प्रशांत डबरी सर यांच्यासोबत सायकलिंग राईड्स जायचो. की जेव्हा तुम्ही कोणाला सोबत राहता तेव्हा थोडे मेंटली चिल राहता. एकटं करणं म्हणजे खूप अवघड आहे. मग याच्याने थोडा मेंटल ऍस्पेक्ट इझी झाला. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आम्ही ट्राय करायचो की वीक मधनं जेव्हा इझी वर्कआउट आहे घरी येऊन मेडिटेशन करू. 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं जेवढं शिकतो तेवढं मेडिटेशन करा. मेंटली फरक खूप पडतो. मेंटली टॅकल करण्यासाठी असं की डिस्कस करा, तुमचे जे सपोर्ट त्यांना डिस्कस करा आणि ट्राय टू डू मेडिटेशन अँड ऑल. पण ऍटलीस्ट तुम्हाला ते कळेल तरी की म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डिस्कस करता की बाबा एकट्या मलाच नाही तर हा प्रॉब्लेम यांनी सुद्धा फेस केलेला आहे, मग त्यावरती ओव्हरकम या पद्धतीने केलेला आहे. सो याचा खूप फरक पडतो. बरं, आता मला एक गोष्ट सांग की या सगळ्या गोष्टी चालू होत्या, एकीकडे म्हणजे ट्रेनिंग चालू, एकीकडे ऍक्च्युअल मध्ये ग्राउंडवरती उतरणं चालू, डिस्कशन चालू, फिजिकल सोबत मेंटली सुद्धा ते सगळं म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, त्याच्यासाठी एक प्रॉपर तयारी चालू होती. तर यामध्ये तुझं न्यूट्रिशन कुठं होतं की मग तुला त्याच्यामध्ये फूड मध्ये तुला काय काय चेंजेस करायला? फूड मध्ये 3 वेगळे वेगळे गेम्स हो.
तर फूड मध्ये असं सांगतो, फूड पण खूप क्रुशियल ऍस्पेक्ट आहे. तू आधी जे खायचं तेच मी आणि नंतर ते खायचं. मी 88 kg होतो. मग सवय होती की सकाळी मस्त वर्कआउट झालं, ऑमलेट खाईल, ऑमलेट सोबत मस्त वेफर्स खायचो, काही ना काही चिप्स वगैरे. 1 महिना ट्रेनिंग केली, पण काय बदलच जाणवलं नाही. की बदल का जाणवत नाही. चिप्स म्हणजे वेफर्स हो, लेज आणि ते खायचो. ट्रेनिंग तर करतोय, फरक का जाणवत नाही. नंतर मग म्हटलं चला हे चिप्स बंद करून बघू, आणि लगेच 1-2 आठवड्यात फरक जाणवला. रनिंग मध्ये मला चेंजेस जाणवायला लागले. एवढा फरक पडतो. हो, मग ते शेवटी ते चिप्स मध्ये तुम्ही हेल्दी ऑइल चाललंय बॉडीमध्ये, पाम ऑइल असतं. हो, मग त्याच्याने मला इमिडिएटली फरक जाणवला की तुम्हाला मेनली सगळ्यात पहिले तर बाहेरच्या गोष्टी बंद कराव्या लागतील. वेफर, चिप्स, कुरकुरे, म्हणजे जे पॅकेट फूड आहे ते बंद करावं. मग ते फर्स्टली तर ते बंद केले. त्याच्यानंतर मग थोडा परफॉर्मन्स मध्ये इम्प्रूव्ह जाणवायला लागलं, इम्प्रूव्ह होतं परफॉर्मन्स. जसं वर्कआउटचं इंटेन्सिटी वाढायला लागली, मग तेव्हा वे प्रोटीन घ्यायचं चालू केलं. वे प्रोटीन म्हणजे तुम्हाला प्रोटीन पावडर असते, त्याच्याने तुम्हाला अराउंड 25 to 30 grams प्रोटीन भेटून जातं, आणि इट इज अ स्टँडर्ड मीडियम विच इज युज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. मग वे प्रोटीन घ्यायचो मी, ऑप्टिमम न्यूट्रिशन नावाचं ब्रँड, त्याचं वे प्रोटीन घ्यायचो. आणि अपार्ट फ्रॉम दॅट नॉनव्हेज येतात, चिकन, मटन आणि अंडे, हे सगळं खात राहायचो, डाएट मध्ये इन्क्लूड केले. मोस्ट इम्पॉर्टंटली फक्त तुम्हाला की अनहेल्दी फूड आहे ते बंद करा. बाकी तुम्ही नॉर्मली खा. हो, नॉर्मली सगळ्या भाज्या खा, असं नॉट नेसेसरीली की आता काय की हेच का तेच का, सगळ्या भाज्या खा. तुम्हाला जे तुम्हाला चालू शकतं ते तुम्ही फक्त प्रोटीन इंटेक वाढवून घ्या. की अंडे जास्त, अंडे आता जसं मी ट्रेनिंग मध्ये दररोज सकाळी 2 संध्याकाळी 2 असे अंडे खायचोच. म्हणजे हे बॉइल्ड और एक आपल्या ह्याच्या मोस्टली तर बॉइल्ड प्रेफर करा, बट असं जसं कधी कधी मला बॉइल्ड खाऊन बोर ऑमलेटच्या फॉर्म मध्ये. तर प्रोटीन इंटेक वाढवा, अनहेल्दी फूड बंद करा, आणि वॉटर इंटेक चांगला ठेवा. जे बघणार आहेत त्यांनी थोडंसं लक्ष द्या की जे त्याच्या इच्छेत किंवा जास्तीच्या इच्छे किंवा कमी इच्छे तरी असतील तरी लक्ष द्या की एक छोटासा चेंज केल्यामुळे आपल्यामध्ये किती फरक पडू शकतो तुमच्या परफॉर्मन्सवर. जर तुम्ही स्पोर्ट्स मध्ये करतायत किंवा इव्हन तुम्ही कॉलेज स्पोर्ट करतायत किंवा स्कूल मध्ये करतायत, पण त्याने खूप छान सांगितलं आणि थोडक्यात त्यांनी ते मेन्शन केलं की अरे हा असं केलं तर असं होऊ शकतं, पण हे त्याच्या एक्सपिरियन्स वरनं तो सांगतो. म्हणजे असं नाही की त्याने पुस्तकात वाचलं किंवा त्याला कोणी सांगितलं, पण हळूहळू तो ती गोष्ट शिकत गेला. आणि अजून एक फॅक्ट आहे की सांगितलं सुरुवातीला 88 kg होतं, तर आणि त्यावेळेस तुझं सगळ्यात जास्त खाणं काय होतं? म्हणजे ज्यावेळेस 88 kg होतं तेव्हा हेच, म्हणजे त्यावेळेस अजिबातच लक्ष नव्हतं की म्हणजे चॉकलेटही खात होत. आता जसं तुम्ही अभ्यास करता, मग बसून बसून चालू आहे काही ना काही स्वीट. एकतर फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणावी तशी नव्हती, आणि त्याच्यात खाणं असं. तसं माझी जी सिस्टर आहे छोटी, तिला खूप आवडतं बाहेरचं खायला. मग काय आणलं तर चला वेफर्स खातोच आहे, चिप्स खातोच आहे, मग त्याच्यानंतर बिस्किट खातो, चहा बिस्किट चालू आहे. आणि शुगर इंटेक खूप, बिस्किटने तर खूपच. हो, आणि शुगर इंटेक खूप होतं तेव्हा की चला बोर्नव्हिटा पिऊया, दुधामध्ये साखर टाकून पिऊया. मग ह्या गोष्टी हळूहळू कमी कराव्या लागल्या. आणि 88 नंतर माझं 60 kg वेट होतं इव्हेंटच्या दिवशी. तुला हा जो टप्पा होता की जो किती होतं तुझं सुरुवातीला? 88 आणि 1.5 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर 60. काय म्हणजे काय वाटलं असेल ना की जसं जसं वजन कमी होतं, अरे यार हे कमी होतंय. आणि जसं वजन कमी होतं तसं तुम्हाला परफॉर्मन्स मध्ये इम्प्रुव्हमेंट जाणवलं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे अगदी तू रनिंग मध्ये असेल, स्विमिंग मध्ये असेल वगैरे, जेवढं वजन कमी तेवढं तुम्हाला तेवढंच हेल्प असते की तेवढीच बॉडी हलकी असते, तेवढंच तुम्हाला पळायला फास्ट जाऊ शकतो. म्हणजे स्पीड मॅटर करते. हो, पण प्रोटीन इंटेक का जास्त ठेवलं, कारण की प्रोटीन इंटेक कमी झालं तर मसल तेवढं डेव्हलप नाही होणार. तुमचं मसलचं वेरिएंटर होत आहे, पण मसलला डेव्हलप केलं तेवढं प्रोटीन पाहिजे. आणि जर प्रोटीन तेवढं नाही घेते तर मसल मग डेव्हलप होण्याच्या जागी अंडर डेव्हलप राहून जाईल. तर प्रोटीन इंटेक तेवढंच चांगलं ठेवा. बरं, हा सगळा प्रवास चालू होता तुझा, म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती काम करणं चालू होतं, फिजिकल, मेंटल, देन फूड, सगळ्या गोष्टींवरती काम करणं चालू होतं. तसं या दरम्यानच्या काळामध्ये कधी इंजुरीचा सामना करावा लागला? इंजुरी इन द सेन्स नाही, काही मेजर इंजुरी नव्हती. फक्त जेव्हा ओव्हरवेट होतो मी तेव्हा रनिंग करताना अडचणीची, माझा गुडघा थोडा दुखायचा ओव्हरवेट असताना. मग तेव्हा स्पेसिफिकली कोचने सांगितलं तुझं ओव्हरवेट असल्यामुळे तुला रनिंगला त्रास होत आहे. आणि मी सगळे सेफ्टी मेजर्स घेऊनच चालायचो की असं जसं कधी कधी काय होतं, तुम्हाला वीक मध्ये प्रत्येक रन फास्ट नाही करायचं. वीक मध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल 4 रन आहे तर 3 रन इझी करायचे आणि 4थं रन फक्त एक फास्ट करायचं. तर तुम्ही प्रॉपर सेफ्टी मेजर्स घेऊन, सगळे स्टँडर्ड मेजर्स घेऊन चालतील तर काही मेजर इंजुरी नाही होणार. अनलेस तुम्ही सायकलवरनं पडले ती एक मेजर इंजुरी होऊ शकते. पण फॉर्च्युनेटली मी माझा काही पडलो, फक्त सुरुवातीला पडलो, नंतर काही सायकलिंगला पडलो नाही. रनिंगला फक्त ओव्हरवेटची तेवढं अडचण होती, पण सॉल्व्ह झाली इव्हेंच्युअली. तर काही मेजर इंजुरी नव्हती. ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे तुझं हे जे ट्रेनिंग होतं की सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज चालू आहेत वगैरे,
त्याचा तुझ्या पर्सनल लाईफ वरती किती परिणाम झाला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काय चांगला परिणाम झाला, की कसं बदललं तो? आता म्हणजे आतापर्यंत मी सांगितलं की सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट माझ्या लाईफचा असेल तो आयर्न मॅनचा असेल. आयर्न मॅन असं नाही की काय पॉप्युलर झालं वगैरे. आयर्न मॅन वॉज फॉर माय सेल्फ, की मी माझ्या पर्सनल सॅटिस्फॅक्शन साठी, माझ्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी. तर मोस्ट इम्पॉर्टंटली आयर्न मॅन मुळे एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढला, की मी काही डिसाईड करतो ते होऊ शकतं. आणि सेकंडली पर्सनॅलिटी मध्ये मी चेंजेस सांगितले, की थोडंसं म्हणजे कुठं काय वागायचं काय नाही ते समजायला लागलं. पर्सनॅलिटी चेंजेस अपार्ट फ्रॉम दॅट सेल्फ कॉन्फिडन्स आणि हा ऍटिट्यूड की काय अडचण येते घाबरू नका, बघू आपण काय होईल काय नाही, हा ऍटिट्यूड डेव्हलप झाला. हे लर्निंग आहे. हो, आणि तो लर्निंग मला इव्हेंच्युअली इमिडिएटली कामाला, कारण की आयर्न मॅन नंतर मला मी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सला SRC आणि त्याचा कट ऑफ खूप 99% कट ऑफ असतो. आणि मला ते इम्पॉसिबल वाटत होतं की यार 3-4 महिन्यात कसं काय करेल मी तो. हालाकी पण म्हटलं चला ट्राय करून बघू, जेवढं तेवढं करू. आणि इव्हेंच्युअली त्याच ऍटिट्यूड ट्राय करत करत कट ऑफ क्लिअर होऊन झालं. 99% पण माझं झालं आणि SRC पण कॉलेज भेटून गेलं. मला वाटतं ते परत तसं केलं असेल तू की आता हे टार्गेट ठेवलेलं मी, आता मला हे एवढ्या दिवसात कम्प्लीट करायचं. सो जसे चेंजेस तू तुझ्या लाईफ मध्ये त्यावेळेस केले होते की आयर्न मॅन करताना, सो तसे चेंजेस तुझे परत म्हणजे स्पोर्ट्स किंवा आयर्न मॅन इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू दॅट फिजिकल ऍस्पेक्ट ओनली. तो तुम्हाला पुढे पण हेल्प करेल, अकॅडमिक ऍस्पेक्ट मध्ये पण हेल्प करेल. पुढे काही अडचण आली, पर्सनल अडचण आली, काही पण अडचण तिकडे पण हेल्प करेल आयर्न मॅन तुम्हाला. पण आविष्कार मला एक गोष्ट सांगा की हा तुझा प्रवास झाला सगळा, की पूर्ण तुझं ट्रेनिंग झालं, सगळ्या गोष्टी तू व्यवस्थित केल्यास, तुझ्या लाईफ मध्ये चेंजेस काही तू हेतू पुरस्कार केलेस की बाबा हा मला हे फूडच्या ऐवजी हे फूड खाणं गरजेचं आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुझ्या लाईफला एक शिस्त आली. आता हे सगळे रिस्ट्रिक्शन्स तू पार पाडले, तुझं ट्रेनिंग पार पाडलं, तर इथे केलेलं ट्रेनिंग आणि ऍक्च्युअल आयर्न मॅनचा जो इव्हेंट होता त्याच्यामध्ये किती डिफरन्स होता, किंवा तिथे ऍक्च्युअली काय ऑब्स्टॅकल आले होते की जे तू इथे इमॅजिन नव्हते केले, पण किंवा तुला वाटलं होतं असं होईल पण ते त्याचं प्रमाण जास्त होतं, किंवा अरे हे तर मी विचारच नव्हता केला, हे काय होतं ऍक्च्युअल इव्हेंट कसा हो. तर नो मॅटर हाऊ मच यू ट्रेन, तुमचा इव्हेंट कसा राहू शकतो ते कोणालाच माहिती नाही. इट इज ओनली इन गॉड्स हँड्स, की तुम्हाला इव्हेंटला काय अडचण येईल, कुठं काय त्रास होऊ शकतो ते तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये, ते फक्त देवाच्या हातात आहे. जसं मी इकडं स्विमिंग करताना, बिकॉज आता कसं असतं जिकडं कोल्ड कंट्रीज आहे तिकडं स्विमिंगचं पाण्याचं टेम्परेचर खूप हे असतं, लो असतं. मग थंडी वाजू नये म्हणून एक वेटसूट नावाचा प्रकार असतो, तो घालून स्विमिंग करायची असते. तर कझाकिस्तानमध्ये वी वर होपिंग कझाकिस्तानला झालं. हो, माझा कझाकिस्तानला होता. तर आय वॉज एक्सपेक्टिंग की चांगलंच टेम्परेचर लो राहणार आहे, तर त्याच्यामुळे वेटसूटवर प्रॅक्टिस केली होती मी. वेटसूट हा रबरने बनलेला असतो आणि तुमचं टेम्परेचर त्याच्यावेळी तुम्हाला खूप थंडी नाही वाजणार. आणि दुसरी गोष्ट वेटसूटने थोडा ऍडव्हान्टेज भेटतो, स्पीड चांगली येते तुमची त्याच्यामध्ये. तर मी वेटसूटनी खूप छान प्रॅक्टिस केली होती आणि वेटसूटनी म्हणजे खूप एक्सलेंट स्पीड येतो. आय वॉज एक्सपेक्टिंग की इव्हेंट दिला पण तोच स्पीड येईल. पण जसं इव्हेंटला मी जम्प केलं पाण्यामध्ये, स्विमिंग करायला लागलो, वेटसूटचं जे रबर आहे इट स्टार्टेड रबिंग अगेन्स्ट माय नेक, आणि त्याला चेफिंग म्हणतो, की तो रबर घासायला लागला तो मला त्रास होतो. सो दो आय हॅड टेकन ऑल द प्रिकॉशन्स, की मी सगळे क्रीम लावून गेलो होतो, व्हॅसलिन लावलं होतं. सो ते अडचणी राहणारच आहे. स्विमिंगला चेफिंग झाली, मान माझी चांगलीच घासली होती आणि दिसत होतं की घासली. मग ती एक अडचण होती की जो आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग, बट झाली. मी सगळे प्रिकॉशन घेतले तरी ती अडचण आलीच. दुसरी गोष्ट, सायकलिंग जेव्हा मी चालू केली, सो मी एक म्हणजे तेव्हा एक आय गेस नेग्लिजन्स होता की मी प्रॉपरली स्टडी नव्हतं केलं सायकलिंग रूटचा. मला ते विचारायचं होतं की तुम्हाला कसं माहिती असतं की आता कुठून कुठे. सो बिफोर एव्हरी इव्हेंट द रेस ऑफिशियल्स गिव्ह यू द रेस रूट, तुम्हाला प्रॉपरली स्टडी करायचं होतं इकडून तुम्हाला कुठं टर्न मारायचं काही नाही. तिकडे साइन बोर्ड्स पण असतात, बट मी एवढं प्रॉपरली स्टडी केलं नाही. आणि सायकलिंगचं रूट असं होतं की सिटी होती, सिटीतून बाहेर जाऊन 5-6 किलोमीटर बाहेर जाऊन तुम्हाला एक 90 किलोमीटरचं लूप मारायचं होतं, म्हणजे अजून एक 90 किलोमीटरचं लूप मारून आधी यायचं होतं. असं 2 लूप मारून म्हणजे 180 किलोमीटर म्हणते. तर हाफ आयर्नमॅनला फक्त एकच लूप होता, हाफ आयर्नमॅन करून लोक परत येत होते. तर मी जेव्हा पूर्ण एक लूप कम्प्लीट केला तर मी आय गेस सी द नोटीस बोर्ड की कुठं काय नाही. आणि बिकॉज अदर ऍथलीट्स वर गोइंग इनसाइड, मी पण त्याच्यात मध्ये आलो आणि जेव्हा सायकलिंग करत होतो, सो आय सडनली नोटिस की एका ऍथलीटच्या मागं टॅग वेगळा सायकलचा, त्यांचा आय गेस रेड टॅग हाफ हँडमॅनचा, माझा मध्ये होता. 2-3 किलोमीटर गेल्यानंतर मी त्यांचा रेड टॅग, आणि मग तेव्हा असं शॉकच बसलं होतं की चुकलोय रूट. आणि मग पटकन ऑब्व्हियसली 2 ते 3 किलोमीटर हे अंतर ह्या स्पेसिफिक याच्या दृष्टिकोनात खूप मोठं आहे, खूप मोठं. आणि मग ते घाबरून जातो माणूस त्या मोमेंटला की मी डिस्क्वालिफाय होईल का, किती टाइम वेस्ट झाला.
पहिले तिला विचारलं आर यू फॉर हाफ आयर्नमॅन, ती म्हटली येस. म्हणजे फुल आयर्नमॅनचा माग आहे, म्हटली येस यू हॅव टू गो बॅक. परत टर्न मारला आणि मग थोडा रिग्रेट झाला की यार परत रूट चुकला, DNF होऊ शकतो काय नाही. पण म्हटलं बघू काय होतं काय नाही, बघू आपण पुढे जाऊ. परत गेलो, त्याच्यात आय गेस माझे 15 मिनिट्स वेस्ट होऊन गेले. परत मग 90 किलोमीटरचा लूप केला, आलो. जाऊ दे, जे झालं ते झालं. आपला पहिला इव्हेंट चुका होतच राहणार आहे. माझा सायकलिंग 6 hours 20 minutes टाइम होता आणि मी एक्सपेक्ट करतो 6 hours. पण जिकडे जर टाइम वेस्ट नसतं 6 hours मध्ये कंप्लीट. ते एक सायकलिंगला मी एक अडचण आली. तिसरं रनिंगचं ही अडचण आली की रनिंग जेव्हा करत होतो तेव्हा मी डिसाइड केलं होतं की आपण स्लो पेसने पडू, मीडियम पेसने पडू. जसं जसं पुढे जाऊ तसं आपण पेस वाढवू. पण जसं मी आय गेस 25 किलोमीटर झाले तर पेस वाढवायचा ट्राय केला, पण माझं ऍबडोमिनल पेन चालू झालं. जेव्हा एवढं वेन यू डुइंग सो मच ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी युअर बॉडी कॅनॉट टेक दिस मच अमाऊंट ऑफ टोल. मग थोडं बॉडी रेजिस्ट करतेच. 25 किलोमीटर बॉडीने इकडं माझं ऑलरेडी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं आधी, मग तिकडं थोडं दुखणं चालू झालं. मला कळलं आता की बॉडीला जेवढं होऊ शकतं तेवढं बॉडीने केलंय, आपण एवढं फोर्स करून फायदा नाही. पण आफ्टर दॅट आय स्टार्टेड रन वॉक की आपण 3-4 किलोमीटर पळूया, 1 किलोमीटर चालूया, परत 3-4. मग 25 नंतर मला तसंच करावं लागलं. सो रनिंग साठी मी एक्सपेक्ट केलं होतं की 3.5 तासात कम्प्लीट होईल रनिंग, पण त्याला बरं अर्धा तास एक्सटेंड झाला. माझं 4 तास लागले रनिंगला. हो 4 नाही, सॉरी मी 4 तास एक्सपेक्ट करत होतो ना, 5 तास लागले, 4 तास 56 मिनिट्स लागले. पण ठीक आहे, ते अडचणीतच राहणार. एवढं सगळं पूर्ण तो स्केल पूर्ण करणं, त्यांच्या सगळ्या नियमांमध्ये बसणं आणि ह्या तिन्ही फिजिकल ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट केल्या ज्यावेळेस, जो क्षण त्यावेळेस तुला काय आठवलं की आता तू शेवटचं आपण जे म्हणतो ना की तो बार जो असतो तो तू क्रॉस केला, ती लाईन जी असते ती क्रॉस केली, त्यावेळेस काय फील होतं? मी कोणाला ऍक्च्युअली डिस्क्राईब नाही केलंय. तुम्ही सांग, माझ्या रनिंग बॉडी किशोर अंकल म्हणजे यंगेस्ट ऑफ आर ग्रुप 35 इयर्सचे होते. तर त्यांच्यासोबत मी रनिंगला त्यांच्यासोबतच करत होतो. मी ते आय गेस एक लूप मागे होते माझ्यापेक्षा, पण आम्ही सोबतच करत होतो. मग लास्ट जेव्हा माझे 1-2 किलोमीटर उरले होते, मग आय मेट माय कोच अँड ऑल द फ्रेंड्स. मग त्यांनी तिकडून ट्राय कलर केला, सगळे चीअर करायला लागले की जाय जाय जाय. किशोर अंकल म्हटले चल कोच आहे असं म्हटले. मग ट्राय कलर घेऊन पळालो आणि मग सगळे लोक बघत होते की आता ट्राय करणार फिनिश करणार. मग सगळे लोक हात करत सगळ्यांना क्लॅप क्लॅप करत गेलो आणि इव्हेंच्युअली फिनिश लाईन दिसली. ते असं रेड आणि ब्लॅक कलरची फिनिश लाईन होती, तिकडं असे लोक चीअर करत होते सगळे आणि ते असे आपण म्हणतो ना स्प्रिंकल्स का ते उडत होते. ते एकदम सरियल एक्सपिरियन्स होते की फायनली जे आपण व्हिज्युअलाइज करत होतो रात्रीचे की फिनिश हा क्षण येईल माझ्या आयुष्यात. आणि मग तिकडं असं पडणं चालू केलं फायनल स्प्रिंट. मग तिकडं नाव दिसलं आविष्कार गचाले 12:53. मग 12 hours 53 minutes म्हणले 13 hours आत होतं, काय अडचण नाही. फ्लॅग वर हे केलं, जोरात स्प्रिंट मारली आणि स्प्रिंट मारल्यानंतर एक मोठा एक चीअर केलं की कम ऑन. चीअर करून मग गेलो बॅकस्टेज. येस फायनली इव्हेंट झाला. क्या बात आहे. म्हणजे तो जो पूर्ण सगळा प्रवास आठवतो माणसाला की आतापर्यंत मी ह्या एक ती फिनिश लाईन क्रॉस करण्यासाठी मी गेल्या 1.5 वर्षापासून मी झटतोय, सगळेजण मला सपोर्ट करतायत किंवा ह्या अडचणी आल्या, त्या गोष्टी तिथे एकदम तिथे आल्यानंतर आलेल्या सगळ्या अडचणी असं वाटतं की ठीक आहे. आणि मी म्हणतो ना सायकलिंग वाटत DNF होतो काय नाही. जेव्हा नाव बघितलं की नाही आपण DNF, जर कदाचित ते झालं असतं तर नाव नसलं असतं, इमिडिएटली ते DNF वगैरे दिसलं असतं. पण फॉर्च्युनेटली सगळं झालं. मग दॅट वॉज द मोमेंट, एकदम भारी मोमेंट. घरच्यांची काय रिएक्शन? घरच्यांची रिएक्शन म्हणजे पप्पांचा चालू होतं इव्हेंट. मग पहिले क्रॉस केलं, मग नंतर मग आय गेस मी घरी कॉल लावला. मग भाऊ आय गेस आजारी होता, पण तो पण म्हटलं झालं इव्हेंट फायनल. मम्मी खूप एक्साइटेड होती. बरोबर, इतकी मेहनत केलेली आहे ऑब्व्हियसली, आता सगळं घर मदत करत होतं. मम्मी खूप एक्साइटेड, मम्मी खूप खुश झाली. त्याच्यानंतर मग किशोर अंकल सगळे मित्र यायला लागले. मग सगळ्यांनी हक केला की फायनल इव्हेंट कम्प्लीट झालाय. ते मोमेंटच वेगळं आहे की ते इट कॅनॉट बी डिस्क्राइब. त्याला असं शब्दांमध्ये नाही मांडतात. मी फक्त म्हणजे ह्याच्यासाठी विचारलं की ऍटलिस्ट म्हणजे जे सगळे बघतायत ना त्यांना सुद्धा ते लक्षात आलं पाहिजे की इतका जो प्रवास त्यांनी आतापर्यंत ऐकलाय हा पण शब्दांमध्ये, म्हणजे इथे आपण फक्त शब्दांची मर्यादा आहे आपल्याला, पण ऍक्च्युअली तो प्रवास त्याने केलेला आहे आणि तो तुम्हाला त्या प्रवासामध्ये घेऊन गेला होता. किंवा जेव्हा तू अडचण सांगत होता तर ऑब्व्हियसली मला सुद्धा तो अनुभव येतोच की सायकल म्हणजे जे तू सांगत होतास ते व्हिज्युअलाइज होतं ना माणसाला की सायकल चालवत असताना अचानक जेव्हा समोरनं ट्रक जाते, बाजूने ट्रक जाते तर अगदी असं व्हायब्रेट होतं. सो ऑब्व्हियसली त्यावेळेस काय भीती, इव्हन आपण गाडीवर असलो तरी आता बाजूने एकदम खटकन दुसरी 2 व्हीलर जरी गेली तरी एकदम माणसाला असं होतं की अरे थोडा जर तो इकडे आला असता तर माझा बॅलन्स गेला असता. म्हणजे
या सगळ्या भावनांमधनं तो गेला आणि शेवटी त्याने ते अचीव्ह केलं जे त्याला करायचं होतं. सो आविष्कार, हे बघणारे खूप जण आहेत की ज्यांना पुढे स्पोर्ट्स मध्ये जायचंय, काही तुझ्यापेक्षा कमी यायचे आहेत, काही तुझ्या यायचे आहेत किंवा काही जास्त यायचे आहेत. सो त्यांना तू काय सांगशील की स्पोर्ट्स मध्ये असेल किंवा त्यांना आयर्नमॅन कडे जायचं असेल तर त्यांना तू काय सांगशील आता की कशा पद्धतीने जायला पाहिजे किंवा काय करायला हवं? आता पहिला आस्पेक्ट त्यांना सांगेन की ज्यांचं काही झिरो वर्कआउट, एकदम लेथार्जिक लाईफस्टाईल आहे, तर आय कॅन गिव्ह सच एक्झाम्पल्स की आमच्या आयर्नमॅनच्या ग्रुपमध्ये 67 इयर्सचे पण आहे ज्यांनी आयर्नमॅन केलंय, आणि मी बिंग यंगेस्ट, मी आता तेव्हा 17 इयर्स होतो, मी पण आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारचे लोक भेटतील की जे ओव्हरवेट होते, ज्यांना खूप प्रकारचे आजार होते, ज्यांचा शेड्यूल तुम्ही ऐकतील की हा एवढा हेक्टिक शेड्यूल असून हा कसा प्रॅक्टिस करायचा. सगळ्या प्रकारचे लोक होते, डायव्हर्स इंडिव्हिज्युअल्स होते. प्रत्येकाची इच्छा होती की नाही काही ना काही करायचंय, त्याच्यासाठी ते करायचे. सो ज्यांचं खूप लेथार्जिक लाईफस्टाईल आहे की झिरो वर्कआउट आहे, काही नाही, त्यांना फक्त सांगाल की स्टार्ट करा काही ना काही स्वतःसाठी. 1 तास देऊन बघा दिवसभर, की जर तुम्हाला स्विमिंग आवडतं स्विमिंग करा, सायकलिंग आवडतं सायकलिंग करा, रनिंग आवडतं रनिंग करा. जो स्पोर्ट, क्रिकेट, फुटबॉल, जो स्पोर्ट आवडतो तो खेळा, आणि ट्राय टू सराउंड युअरसेल्फ विथ सच पीपल हु विल मोटिवेट यू टू इम्प्रूव्ह फर्दर. जर तुम्ही तशा ग्रुपमध्ये नाही तर एकटं तुम्हाला करायला थोडं अवघड होईल, पण इफ यू आर सराउंडिंग युअरसेल्फ विथ सच पीपल हु आर मोटिवेटिंग यू, एनकरेजिंग यू टू डू गुड, तेव्हा तुम्हाला सोपं राहील करणं. तर जे काहीच नसतील करत, फर्स्ट ऑफ ऑल काही ना काही करणं चालू करा. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना आयर्नमॅन वाटतं करण्यासारखं, तर मी जेवढं बोललो मी सांगेल की इट इज नेव्हर दॅट हार्ड. जेवढं विचार करतो त्याच्यापेक्षा थोडं सोपं असतं. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली करायला लागता, ऑटोमॅटिक मार्ग निघत जातो. तर आयर्नमॅनच्या टॅगलाईन नथिंग इज इम्पॉसिबल. मी 9th मध्ये विचार केला होता की यार एकदा करू शकतो, फॉर्च्युनेटली 17 इयर्स मध्ये करू शकलो. तर आयर्नमॅनचं पण खूप छान लाईफस्टाईल आहे. फक्त यू शुड गेट द प्रॉपर गायडन्स, कॉन्टॅक्ट समवन फ्रॉम युअर ग्रुप हु इज इन्व्हॉल्ड इन आयर्नमॅन अँड ऑल. जॉईन करा, काही ना काही ट्रेनिंग करा, हळूहळू मार्ग निघत जाईल. आणि बस, आयर्नमॅन, नथिंग इज इम्पॉसिबल अँड यू कॅन डू इट. थँक्यू आविष्कार. सो ही होती द यंगेस्ट आयर्नमॅन स्टोरी जी आपण ऐकली आविष्कार गचालेकडनं. आणि मी राहुल ढोले, जो तुमचा शो होस्ट करतोय, ज्याचं नाव आहे आयर्न माइंड्स. आणि जो तुम्ही ऐकलात व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये. आणि जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही आम्हाला दर सोमवारी हा शो तुम्ही ऐकू शकता, बघू शकता. सो आविष्कार, खूप मनापासून धन्यवाद. आणि तुझ्या पुढच्या गोष्टीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुला बघून खूप सारे लोक मोटिवेट झाले असतील, इव्हन माझ्यासारखा माणूस सुद्धा आज मोटिवेट झाला की मी विचार करत होतो की मी पायऱ्या न चढता मी लिफ्टने जात असून विचार करेन की आता मी ऍटलिस्ट 2 मजले तरी चढेल. पण हे प्रत्येक जणाच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल खूप मोठे चेंजेस घडवून आणतात, हे आविष्कारने आपल्याला दाखवून दिलं. सो परत एकदा अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आविष्कार की तुझी ही जर्नी आमच्या सगळ्यांसोबत शेअर केलीस. थँक्यू व्हेरी मच. तर परत लवकर भेटूयात नवीन गोष्टी सोबत लवकरच. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.